पायी फक्त गाडीमध्ये पायी. आणि तिथून गाडी. हा 4 व्हीलर आणि त्या पण नागरिकांसाठी आहे का? नागरिकांसाठी पायी नाही फक्त 4 व्हीलर. मग 4 व्हीलरमधून आत आल्यानंतर आपल्याकडे हे काय विचार नव्हते 5 दिवस नंतर विचारली गाडी थांबून. बरोबर आहे. म्हणजे इकडनं येत असताना तुम्ही फक्त विचारता कुठे जायचं आणि आतमध्ये सोडून टाका. आता ते म्हणाले कमिशनरकडे जायचं, महापौरांकडे जायचं की चालले असते. पण मग त्यांच्याकडे इथं पास देण्याची व्यवस्था आहे का? म्हणजे त्यांनी इथं थांबून पास घेऊनच पुढे जायला पाहिजे. हा जो फ्लॉ आहे हा आपण बघतच नाही. आणि इथून आपल्याला पहिला मधला दुसरा मधला हा अच्छे से समजा उद्या काही घटना घडली समजा इमिडिएटली जाते चालवायला. आणि घटना घडण्यासाठी इथनं एंट्री पडेल नाही ॲक्च्युली आपण गरजेचं वाटली समजा आपल्याला इकडे निघते समजा आपण आता आलं समजा तिथे काही घटना घडली समजा उपद्रवी माणूस इकडनं एंट्री करू शकतो की नाही करू शकतो. आज इथे आहे का सिक्युरिटी गार्ड कोणी? गेटवरती लोक येत राहतात. त्यांनी पाहिलं आता आपल्याला इथून आत येताना किंवा माझ्या आधीच्या व्यक्तीला इथून आत येताना बघितलं. तर कुठे आहे सुरक्षा रक्षक? का नसतो? सुरक्षा रक्षक पाहिजे ना. आता आपण आलोय, कुठे कोण आहे? इथून एंट्री नाही. हा गेट बंद केलाय का? अहो कोणीही व्यक्ती आत येत असताना तो सेवकच आहे हे तुम्ही कसं काय आयडेंटिफाय करू शकता? इथून कोणी येऊ शकतं, जनरल पब्लिक येऊ शकतं. ते सेवक आहेत का? थांबा काका इकडे या. तुम्ही एक मिनिट तुम्ही असं किंवा असं तुम्ही सेवक आहात का कामासाठी आहात? हां हां बरोबर. आता हे त्यांच्या कामासाठी इथं आहे. तुम्ही मला मगाशी म्हणालात की हे फक्त सेवकांसाठी एंट्री एक्झिट आहे. आता हे सेवक आहेत का? हे रिटायर्ड सेवक. हां म्हणजे नागरिक येतात. अगदी बरोबर आहे. मग जर नागरिक इकडनं येतात तर इथे सिक्युरिटी गार्ड असला पाहिजे. काका तुमचा काय विषय? नाही 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 तुमचा दोष नाही. तुमचा दोष नाही. पहिला खाली वॉटेवर आलेत ना नागरिक इकडे, याच्यावरती आपलं लक्ष नाही.